नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे अतिशय टेस्टी पदार्थ। हा पदार्थ बऱ्याच जणांना माहिती असेल, पण अगदी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खास करून ही रेसिपी आहे। याचबरोबर हा जो काही पदार्थ आहे तो पदार्थ तुम्ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता। ॲज अ साईड डिश म्हणून सुद्धा तुम्ही याला बनवून खाऊ शकता। अतिशय टेस्टी होतो आणि बनवायला इतका सोपा, अगदी 5 मिनिटात किंवा आयत्या वेळी हा पदार्थ जरी बनवला तरी चालतो। म्हणजे जास्त खूप काही आपल्याला वेळ लागत नाही। तर ही रेसिपी आहे दही तडक्याची रेसिपी। आता त्याच भाज्या, तेच ते वरण किंवा त्याच डाळीचे प्रकार खाऊन बोर झाला असाल तर एकदा हा दही तडका तुम्ही नक्की ट्राय करा। तर या दही तडक्यासोबत मी बगारे चावल बनवलेले होते किंवा हैदराबादी बगारा राईस बनवलेला आहे। जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सगळ्यात अगोदर दही तडका बनवण्यासाठी आपण इथे 2 वाटी दही घेतले, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर टाकली आहे, थोडीशी चिमूटभर साखर आहे आणि 1 चमचा जिरपूड। आता दही छान फेटून घ्यायचं, अगदी स्मूथ टेक्स्चरचं दही होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून दही तडक्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा, कारण खूप जास्त घट्ट दही आहे, त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं तर त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन होते। आता आपण याला तडका देणार आहोत। तडक्यासाठी सुद्धा आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे। तुम्ही पाहू शकता दही अगदी स्मूथ टेक्स्चरचं आपलं तयार आहे। आता या दह्याला तडका देण्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे आपण इथे साजूक तूप गरम केलेलं आहे। साजूक तुपाऐवजी तेलही वापरू शकता। थोडंसं तूप गरम झालं की हिंग वापरायचे चिमूटभर किंवा 1 पिंच हिंग। यानंतर यामध्ये 1 चमचाभर मोहरी ॲड केलेली आहे आणि अर्धा छोटा चमचा म्हणजे हाफ स्पून जिरं वापरलेलं आहे। हाफ स्पून जिरं, हाफ स्पून मोहरी वापरली आहे, थोडासा कढीपत्ता, प्रमाण अगदी थोडंसं कमी जास्त झालं तरी चालतं, पण हा तडका मस्त लागतो आणि खरंच अप्रतिम रेसिपी आहे। बनवायला इतकी सोपी की तुम्ही आयत्या वेळी अगदी जेवायला बसलात अशा वेळीसुद्धा बनवू शकाल। इथे काय केलेलं आहे, साधारणतः 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे। कांदाही उभा चिरून घेतला आहे आणि ही फोडणी मस्त परतून घ्यायची आहे, साधारणतः एक 2 ते 3 मिनिटासाठी। आता कांदा थोडासा तळला गेला पाहिजे, म्हणजे पुढचे मसाले आपल्याला यामध्ये ॲड करता येतील। कांद्यासोबत टोमॅटो वापरू शकता, शिमला मिरची वापरू शकता, आवडेल त्या भाज्या ॲड करू शकता। अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 छोटा चमचा धनेपूड। यामध्ये आवडत असेल तर हिरवी मिरचीचे तुकडेसुद्धा तुम्ही वापरले तरी चालतील, म्हणजे लाल तिखट थोडंसं कमी वापरायचं अशा वेळी। इथे आता बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचाभर कसुरी मेथी ॲड केली आहे आणि मस्तपैकी ही फोडणी तयार करून घ्यायची। साधारणतः 1 ते 2 मिनिटं हा मसाला परत तुम्ही व्यवस्थित परतून घ्या आणि गरमागरम चुरचुरीत फोडणी आपल्याला या दहीच्या मिश्रणावर ॲड करून घ्यायचं आहे। तर तयार आहे आपला दही तडका, अगदी चपातीबरोबर किंवा जर तुम्ही कुठल्याही प्रकारची बिर्याणी, व्हेज पुलाव बनवत असाल, इवन खिचडी बनवत असाल तर अशा वेळी हा दही तडका नक्की ट्राय करा, अप्रतिम लागतो। तर दही तडक्याची रेसिपी खूप सोपी आहे। जर तुम्हाला यामध्ये भाज्या टाकायच्या असतील, आलू उकडलेला टाकायचा असेल किंवा बॉइल्ड पोटॅटो तुम्ही सुद्धा ॲड करू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा बारीक चिरलेला पुदिना ॲड केलेला आहे, जेणेकरून टेस्ट खूप छान येते। अशा प्रकारे हा दही तडका आता आपण एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। बघा मस्त टेक्स्चर तयार झालेलं आहे, अगदी स्मूथ टेक्स्चरचं हे दही तडक्याचं मिश्रण अप्रतिम लागतं भाताबरोबर खाण्यासाठी। आता घरात बऱ्याचदा भाजी करायचा कंटाळा येतो किंवा घरात भाजीला काही नसतं, अशा वेळी अगदी उत्तम पर्याय। दह्याची कढी तुम्ही भरपूरदा खाल्ला असाल, पण एकदा हा दही तडका नक्की ट्राय करून बघा। इथे थोडीशी वरून मी लाल मिरची पावडर भुरभुरलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गार्निश केलेलं आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की